मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये येतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करता येत नसतात. काही सेकंदात या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आहे बघा. 440 मीटर जाण्यासाठी एका चाकाचे 10 फेरे पूर्ण होतात. त्या चाकाची त्रिज्या किती? हे चाक आहे समजा, त्या चाकाची त्रिज्या किती म्हणजे आर किती? मित्रांनो काय करायचं आहे, हे जे 440 आहे ना मीटर, ठीक आहे, एवढं अंतर आहे. तर मित्रांनो 10, ठीक आहे, 10 फेरे पूर्ण होतात. 10 फेरे पूर्ण होतात ना, एका फेऱ्याचं आपण अंतर काढू म्हणजे आपल्याला परिघ मिळणार आहे. 44 मित्रांनो काय मिळालं आपल्याला मीटर परिघ मिळालेला आहे. ठीक आहे. मग आपण परिघावरून उत्तर काढू शकतो. त्रिज्या काढायची आपल्याला. 44 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7, ठीक आहे, गुणिले मित्रांनो आर. तर हे उलटं केलं, ठीक आहे, उलटं केल्यानंतर 44 गुणिले इथे छेदामध्ये इथं अंशामध्ये आलं 22 गुणिले 44 आलं बरोबर आर. 44 एके 44, 44 एके 44, 7 म्हणजे आर ची किंमत 7 मिळालेली आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.